नमस्कार. सर्वांना 79व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी थोडासा इतिहास तुम्हाला सांगणार आहे, कारण की आज स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे. मी 10 मिनिटाचाच व्हिडिओ बनवतोय, तर इतिहास थोडासा मला सांगायचा. जो काही तुटपुंजा इतिहास मला माहिती आहे तो मी सांगायचा आहे. मी काय व्याख्या करतोय, मला वाटतं की असं तुमच्याशी शेअर करावं म्हणून हा व्हिडिओ बनवतोय. तर मोहम्मद बिन कासिम हा 712 मध्ये आला. नंतर मोहम्मद गझनीचा मोहम्मद आला, त्याने सोमनाथावरती आक्रमण केलं. त्याच्यानंतर मोहम्मद घुरी आला, घुरीने पृथ्वीराज चव्हाणांशी लढाई केली. आणि राजपुताना जो प्रकार होता की पहिल्यांदा माफ करायचं शत्रूला, तो प्रकार झोंबला आणि नंतर पृथ्वीराज चव्हाण यांचे डोळे फोडल्यानंतर तो अत्याचार झाला. नंतर पुढे जो प्रकार झाला तो म्हणजे मोहम्मद घुरीनंतर आपल्याला दिल्ली सल्तनत दिसते. तुघलक, मुमलक आणि हे जे काही सईद, लोधी आणि खिलजी म्हणल्यानंतर हे आपलं दौलताबादचा किल्ला जे देवगिरी म्हणतो आपण त्याला, तो प्रकार आठवतो. यादवाला त्यांनी युद्ध करून हे केलं. रतनसिंगाचा प्रकार आठवतो. रतनसिंग पद्मावती चित्रपटात आपण बघितलंय, तो चित्रपटच अख्खा त्याच्यावरती बेस्ड आहे. त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला बहमनी सल्तनतचे दख्खनमध्ये पसरलेल्या ह्या शाया, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही आणि इमादशाही, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला दख्खनमध्ये दिसतात. आणि दख्खनमध्ये ह्या शाया आल्यावर मुघलांचं तर काय सोडा, बाबर, हुमायून, अकबर, शहाजहान आणि त्याच्यानंतर हा औरंगजेब, जो क्रूर औरंगजेब संपल्यानंतर मात्र मुघलां लयास आले होते. ते बहादूर शाह जफरला मात्र टॉर्चर करून मारलं होतं, हे सगळ्यांना माहिती आहे. तर बाबरचं पहिलं युद्ध पानिपताचं इब्राहिम लोधी सोबत, अकबरचं युद्ध हे हेमचंद्र विक्रमादित्य सोबत, आणि अकबरचं युद्ध मानसिंग हे त्याचं सेनापती धाडलं होतं त्याला महाराणा प्रतापाशी युद्ध करण्यासाठी. हे आरावली पर्वताच्या ठिकाणी झालं होतं, त्याला हल्दी घाटीचं युद्ध म्हणतात. हे आपल्याला माहिती आहे. 1570-75च्या आसपास ती घटना घडली होती. महाराणा प्रतापांचं शौर्य सुद्धा खूप आहे. गनिमा कावा त्यांनी केलेला आहे त्या ठिकाणी. नंतर पुढे गोरिला वारफेअर त्याला म्हणतात, त्यांनी ते केलेलं आहे. पुढे गेल्यानंतर मला खूप छोटा व्हिडिओ बनवायचा म्हणून मी फास्ट सांगतोय. त्याच्यानंतर हे राहतं की शहाजहान, त्याच्यानंतर अकबर, नंतर जहांगीरच्या काळात ब्रिटिशर्स आले. त्याच्या आधी पोर्चुगीज वास्को डी गामाच्या मुळे आलेले ते. पण तिथे तुम्ही जर बघत असाल तर पोर्चुगीज नंतर ब्रिटिशर्स आले. ब्रिटिशर्स व्यापार करण्यासाठी आले आणि ब्रिटिशरनी अक्षरशः तुम्हाला सांगतो 1609-1615 पहिल्यांदा हॉकिन्स नावाचा माणूस आला. नंतर तो थॉमस रो आला. आणि मग काय झालं ते 1648 प्रमाणे 23 कारखाने तिथं एस्टॅब्लिश केले आणि पूर्ण पसरलं त्यांचा व्यापार. आणि ईस्ट इंडिया कंपनी तोपर्यंत व्यापाराच्याच दिशेने होती. नंतर त्यांनी राजकारणात इंटरेस्ट घ्यायला सुरू केली. पॉलिटिकल इंटरेस्ट त्यांचे डेव्हलप झाले. तर म्हणायचं असं की जहांगीर नंतर शहाजहान नंतर औरंगजेब आला की मग आपल्या डोक्यात नक्की मराठा साम्राज्य, स्वराज्य उभं राहतं. महाराजांनी स्वराज्य हा जो काही कॉन्सेप्ट आहे तिथून आणलं आहे. हे स्वातंत्र्य कसं मिळालं? त्या स्वराज्याच्या कॉन्सेप्टमुळे. छत्रपती शिवरायांचा काळ काय होता? 1630 ते 1680चा काळ. त्याच्यामध्ये बाजी प्रभू देशपांडे असतील, बाजी पासलकर, पहिले बलिदान देणारे बाजी पासलकर, त्याच्यानंतर हे प्रतापराव गुजर असतील, यशाजी कंक, कान्होजी जेते, कुणाची नावं घ्यायची, त्यांना त्यांनी मदत केली. रामचंद्र पंत अमात्यांचं कार्य तर नंतरपर्यंत पण आहे. आणि हे मोरोपंत पिंगळे असतील, पहिले प्रधान वगैरे. आणि नंतर जे छत्रपती शिवाजी महाराजांचं, छत्रपती संभाजी महाराजांचं 1681 पासून ते 1689 पर्यंतचं कार्य सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्यानंतर छत्रपती राजाराम आले, तारा राणी आल्या. तारा राणीच्या विरोधात छत्रपती शाहू महाराजांचं थोडं द्वंद्व झालं, पण ते सोडण्यासाठी आपले जे बाळाजी विश्वनाथ भट आहेत, ते कोकणातले भट, भानू, भिडे या प्रकारचे ते सगळे समुदाय होता, ते इकडे आले आणि ते छत्रपती शाहूंना मदत केली त्यांनी खूप. आणि त्याच्यानंतर त्यांनी पेशवाई मिळाली आणि मग त्यांनी ते कान्होजी आंग्रेंना शांत केलं आणि मैत्री होती म्हणून शांत झाले. ताराराणींना कोल्हापूर प्रांत मिळाला आणि शाहूंना, छत्रपती शाहू महाराजांना तो प्रांत मिळाला साताराचा. आणि आज सुद्धा ते आपण ते प्रांत आणि तो राजवट बघतोय. नंतर आपण पुढे गेल्यानंतर लक्षात येतं की अँग्लो मराठा वॉर झालाय, पानिपताचं युद्ध झालंय. 1761 मध्ये पानिपताचं युद्ध झालंय. 1761च्या आधी 1757 मध्ये प्लासीचं युद्ध तर एक षडयंत्रच होतं. हे मीर जाफरने घडून आणलं सिराजुद्दौलाच्या विरोधात.
आणि त्याच्यामुळे सिराजुद्दौला हारला खरं तर. पण हे बक्सरचं युद्ध आहे त्रिकुटांचं होतं. मीर कासिम, शुजाउद्दौला आणि दुसरी जो काही होता जो काही होता त्यावेळेचा बादशाह मुघलांचा, त्यांनी त्रिकुटांनी मिळून ते लढलेलं आणि त्याच्यात पराभूत झाले. आणि जे काही दडपशाही आली, जे ब्रिटिशांच्या अधिकाऱ्याखाली बरंच सत्ता आली त्यानंतर. महजी शिंदेचं कार्य खूप मोठं आहे, कारण की फर्स्ट अँग्लो मराठा वॉरमध्ये सालबाईचं करार केला, त्याच्यामध्ये बेटं आणि बंदरं ब्रिटिशांकडे आली, पण प्रांत मात्र मराठ्यांकडे राहिली. आणि हे जे काही प्रांत डेव्हलप झाली, होळकर असतील, शिंदेशाही असतील, जे सिंधिया म्हणून ओळखले जातात ग्वाल्हेरमध्ये, इंदोरमध्ये हे ओळखले जातात हे होळकर, किंवा भोसले असतील नागपूरचे, नंतर पुढे सयाजीराव गायकवाड वगैरे, हे सगळे जे घराणेशाही डेव्हलप झाली. पण ब्रिटिशांनी डिवाइड अँड रूल नावाचा प्रकार केला. पेशवाई आणि हे सगळ्या घराणेशाही हे सगळे डिवाइड अँड रूलमध्ये खोळंबले गेले. आणि पुढे हे 3 वॉर आपल्याला दिसतात. पहिलं म्हणजे फर्स्ट जो सालबाईचा झाला तो अँग्लो मराठा, दुसरा अँग्लो मराठा वॉर, आणि तिसरा अँग्लो मराठा मात्र तो जो काही बाजीराव दुसरा होता तो कानपूरला निघून गेला आणि पेशवाई संपली 1818 मध्ये. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलात तर हे 1857चं बंड आहे, जो विद्रोह झाला आहे, त्याच्यामध्ये झाशीची राणी आहे. झाशीची राणीचं वीरमरण आपल्याला ग्वाल्हेरमध्ये दिसतं. झाशीच्या किल्ल्याला वेढा घातला होता काय नाव त्याचं, त्या सर ह्यू रोज नावाच्या माणसाने. आणि त्याच्यानंतर झाशी ग्वाल्हेरमध्ये तात्या टोपेंची मदत घेतली आणि तिथे ते वीरगतीला प्राप्त झाली. हे सगळं आपल्याला इतिहास माहिती आहे. अहिल्याबाई होळकर घराण्यातून होळकरांची सून म्हणजे मल्हारराव होळकरांची सून, त्यांनी इंदोर राज्य धर्म तिथे मंदिरं वगैरे तिथे त्यांनी रिपेअरिंगचं काम तिथे केलं. आणि काशी विश्वनाथांचं मंदिर आहे, त्यांनी जे काही पडझड झाली होती त्यांनी तिथं व्यवस्थित डागडुजी केली त्याची. हे सगळ्यांना माहिती आहे. नंतर समाज सुधारणेचं पण काम खूप झालेलं आहे. समाज सुधारणेचं काम मध्ये स्वामी विवेकानंद आहेत, दयानंद सरस्वती आहेत, आणि खरं पाहायला गेलं तर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचं सुद्धा कार्य खूप मोठं आहे. सत्यशोधक समाज असेल, महात्मा फुलेंचं आर्य समाज असेल, दयानंद सरस्वतींचं, हे त्यावेळेला आलेलं आहे. राजाराम मोहन रॉय यांचं असेल ब्रह्मो समाज. हे ब्रह्मो समाज म्हणजे काय तर ते क्रिएटर, प्रिझर्वर आणि सक्सेसरला मानत नव्हते. ते मानत होते फक्त हे जे काही पाखंड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मान्य नव्हतं. आणि नंतर हे जे काही आर्य समाज आले ह्यांनी वैदिक लिटरेचर्सना खूप महत्त्व दिलं आहे. आणि त्याच्यानंतर स्वामी विवेकानंद एवढे कट्टर नव्हते, त्यांचं ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग ह्याच्यावरती खूप पुस्तकं आहेत, लेख आहेत, विचार आहेत. आणि त्याच्यानंतर त्यांचं चिकागोचं भाषण सुद्धा आपल्याला प्रसिद्ध आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर म्हणजे समाज बांधणीचा पण प्रकार घडला त्यावेळेला. आणि बंड विद्रोह सुद्धा झालं. 1857च्या विद्रोहामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा भिल्ल लोक, इकडे रामोशी लोक, तिकडे कोळी लोक, हे सगळे बांधव जे आहेत ह्यांनी सुद्धा विद्रोह केला होता. आणि 1857 नंतर 1858 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी गेली आणि ब्रिटिश एम्पायर उभं राहिलं. ब्रिटिश एम्पायर उभं राहिल्यानंतर आपल्याला दिसतं पुढे गेल्यानंतर 1885 A.O. ह्यूमनी इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली. A.O. ह्यूम नंतर काय झालं तर WC बॅनर्जी, ओंकेश बॅनर्जी हे पहिले अध्यक्ष होते. 1885 मध्ये आपल्याला हे 3 गोष्टी कळतात. मवाळ युग, नंतर जहाल युग आणि नंतर गांधी युग. मवाळ युगमध्ये तुम्हाला दादाभाई नौरोजी 1905 पर्यंत तुम्हाला दिसतात. त्याच्यानंतर 1905 ते 1920 मध्ये जहालवादी लोक, जे लोकमान्य टिळक, लाल बाल पाल, लाला लजपतराय, लोकमान्य टिळक आणि बिपिनचंद्र पाल, हे सगळे जे 3 जण आहेत ते दिसत आहेत. आणि त्याच्यानंतर तुमच्या समोर येते ती घटना जी म्हणजे 1915ची, जिथं गांधी परत आले होते. पण त्याच्या आधी मला एक गोष्ट सांगायची की 1905 मध्ये बंगालची फाळणी, 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना, 1907 मध्ये सुरतेमध्ये जहाल आणि मतवादेमध्ये भांडण, 1911 मध्ये परत बंगालचं युनिफिकेशन, बंगाल पुन्हा, कारण की असहकार आंदोलन छंद होतं, ब्रिटिश वेडे झाले होते. आणि नंतर 1916च्या सुमारास एक पॅक्ट साईन झाला, लखनौ पॅक्ट, जिथं जिन्ना होता, जिथं मुस्लिमांना काही अधिकार दिले गेले. आणि त्याच वेळेला होम रूल मुवमेंट लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंटने सुरू केलं. गदर मुवमेंट सुद्धा सुरू झाली होती पाश्चात्य देशांमध्ये, अमेरिकेमध्ये काही भारतीयांनी मिळून ते केलं होतं. हे सुद्धा
बऱ्याच लोकांना माहिती आहे. आणि त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर 1919मध्ये जलियनवाला बाग मॅसेकर. पण त्याच्या आधी महात्मा गांधींचा उल्लेख करतोय 1917मध्ये 17-18च्या काळामध्ये त्यांनी बरेच सत्याग्रह केले. पहिली सत्याग्रह म्हणजे चंपारण्य सत्याग्रह जी बिहारमध्ये घडली, दुसरं म्हणजे हे मिलचं अहमदाबाद मिलमध्ये जी घटना घडली, आणि तिसरं म्हणजे खैरा शेतकऱ्यांचं जे काही सत्याग्रह झाला तो फार महत्त्वाचा आहे, जिथं सरदार वल्लभभाई पटेल त्यांना भेटले त्या सत्याग्रहामध्ये वगैरे. नंतर 1951 मध्ये राऊलेट ऍक्ट आला. राऊलेट ऍक्ट हा फार विचित्र ऍक्ट होता, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्याच्या विरोधात हे सत्यपाल आणि सैफुद्दीन हे दोन व्यक्तिमत्व जे पंजाबमधले होते आणि महात्मा गांधींना अटक करण्यात आली, आणि त्याच्या विरोधात हे जलियनवाला बाग मॅसेकरमध्ये बैसाखीच्या दिवशी हे भाषण चालू असताना हा जनरल डायर येतोय आणि मारतोय, आणि जनरल डायरला शासन करण्यात येतं, पण त्याचं काही नाही, तो निघून जातो, त्याला काही होत नाही, तो ब्रिटिशमध्ये परत निघून जातो, म्हणजे इंग्लंडला परत निघून जातो, नंतर तो ब्रेन हॅमरेजने वगैरे मेलेला आहे. पण याच्यामध्ये असं आहे की ब्रिटिशरची सत्ता पुढे अन्यायकारक कशी ठरली आणि बंड कसा पुकारत परत परत पुढे जाऊन आपण जर बघितला तर तुम्हाला लक्षात येतं 1922मध्ये असहकार आंदोलन थांबलं, कारण 1919 ते 1922मध्ये असहकार आंदोलन झालं होतं, पण ते चौरी चौरा मुवमेंटमुळे थांबलं. चौरी चौरा मुवमेंट हे बिहारमध्ये मला वाटतं युपीमध्ये हे चौरी चौरा एक पोलीस स्टेशनवरती ते त्यांनी आग गोळा वगैरे जे काही प्रकार झाला आणि आग लागली, आणि ते प्रकार झाल्यामुळे महात्मा गांधींना ते आवडलं नाही आणि त्यांनी ते असहकार आंदोलन थांबवलं. पण जनतेच्या मनामध्ये थोडासा रोष उत्पन्न झाला, कारण त्यांना वाटलं की असहकार आंदोलन चालू ठेवायची होती, हा फार महत्त्वाचा भाग होता. पण ठीक आहे, 1928मध्ये लाला लजपतराय सायमन कमिशन येतं, आणि सायमन कमिशन हे सगळं बरोबर करण्यासाठी आलेलं असतं, पण त्या सायमन कमिशनमध्ये भारतीय नसतोच, म्हणजे हे एक प्रकारचं बायस्ड डिसिजन देणार हे तर ठरलं होतं. त्यामुळे सायमन कमिशनचा विरोध लाला लजपतराय यांनी केला, पण 1928च्या लाठी चार्जमध्ये त्यांचा मृत्यू झाला जखमी होऊन. आणि त्यांच्या विरोधात हे साऊंडर्सला मारण्याला गेले भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, आणि ते लाहोर कॉन्स्पिरसी आपल्या समोर येते. 1931मध्ये त्यांना फाशीची शिक्षा, चंद्रशेखर आझाद नंतर ते ब्रिटिशाला मारण्यात ते पण स्वतः वीरगतीवर प्राप्त होतात. अशा पद्धतीचं चाकफेकर बंधूचं पण एक 19व्या शतकात त्यांचं तुम्हाला दिसतंय एक इतिहास आहे. तर हे सगळे जे क्रांतिकार, एका साईडला क्रांतिकारक, एका साईडला समाजसुधारक, हे सगळं चाललं होतं. आणि पुना पॅक्ट सुद्धा साईन झाला बरं का. तर ते पुना पॅक्ट जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि महात्मा गांधींच्या संमतीने ते झालेला करार होता, आणि त्याच्यामध्ये दलितांना काही अधिकार देण्यात आले होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य दलितांविषयी किती आहे, प्रचंड आहे, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. आणि पुढे जाऊन त्यांनी संविधान लिहिलं, हे सगळ्यांना माहितीच आहे. तर पुढे गेल्यानंतर आपल्याला लक्षात येते 1935मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आला, त्याच्यामध्ये प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी नावाचा प्रकार आला, सेल्फ गव्हर्नन्स प्रकार आला, ते काय आवडलं नाही. पण आरबीआयची स्थापना, फेडरल कोर्टची स्थापना, बॉम्बे प्रोव्हिन्समध्ये पहिली विधानसभा, हे सगळं त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. मी माझा इतिहास डोक्यामध्ये ते सांगत चाललो आहे, पण तुम्हाला हे व्हिडिओ बघितल्यानंतर बऱ्याच गोष्टी क्लिक होतील आणि आजच्या दिवसाचं महत्त्व पटेल. पुढे गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की 1930मध्ये लाहोरचं अधिवेशन झालं, आणि तिथं जवाहरलाल नेहरूंनी पूर्ण स्वराज्य नावाचा प्रकार केलेला आहे, जो 1932च्या आधी मी झालेला होता, आणि त्याच्यानंतर पुन्हा पॅक्ट झाला होता. नंतर 1935मध्ये इंडियन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट जो झाला होता तो झाला. पुढे तुम्ही जर बघितलात तर 1939मध्ये सेकंड वर्ल्ड वॉर, मी फर्स्ट वर्ल्ड वॉरचा उल्लेख केला नाही 1914 to 1918, कारण की त्याच्यामध्ये फक्त आपलं सैन्य दिलं होतं, 70,000 सैन्य मारलं गेलं होतं, ते फार चुकीचं झालं होतं. पण मेजर जो प्रकार झालाय, जो स्वातंत्र्याला खूप फायदा ठरवण्यात, कारण की सुभाषचंद्र बोसांनी हिटलरला जाऊन मिळाले ना, म्हणजे त्यांची मैत्रीपूर्ण संबंध तिथं करायचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर जपानला गेले, हे सगळं त्या वर्ल्ड वॉरमुळे झालेलं आहे. 1939 to 1945 मध्ये वर्ल्ड वॉर, 1945 मध्ये हिटलर मरतोय, आत्महत्या करतोय. एक काहीतरी काही काळापूर्वी त्याचं लग्न झालं होतं, पण लगेच त्यांनी आत्महत्या केली वगैरे, हे सगळं तुम्हाला माहितीच आहे. पण त्याच्यानंतर जे महत्वाचा जो प्रकार घडतोय, तो प्रकार म्हणजे आपल्याला त्याचा फायदा झाला आहे. आणि 1945 मध्ये जर तुम्ही बघितला, सुभाषचंद्र बोसांचं कार्य खूप आहे. मी सुभाषचंद्र बोसांच्या कार्यामध्ये पुढे जाणार होतो, आझाद हिंद फौजची स्थापना, पण जपानमध्ये ज्यावेळेला बॉम्ब हल्ला झाला 1945 मध्ये, हिरोशिमा नागासाकी, त्यावेळेला काय झालं, जपान वीक पडला, आणि जपान तशा पद्धतीने हेल्प करू शकला नाही, ज्या पद्धतीने हेल्प गरजेची होती. आणि 1945च्या आसपास सुभाषचंद्र बोस सुद्धा विमान अपघातात मृत्युमुखी पडतात, निधन होतं त्यांचं, हे सुद्धा माहिती आपल्याला.
पण त्याच्यानंतर 1945मध्ये कॅबिनेट मिशन येतं. त्याच्यामध्ये ठरलेलं असतं की आपल्याला पॉवर्स आता ब्रिटिशांना द्यायची आहे, पॉवर ट्रान्सफर करायची आहे. जसं नोकरीमध्ये नॉलेज ट्रान्सफर असतं तसं इथं पॉवर ट्रान्सफर करायची आहे. आणि पुढे जाऊन 1947 मात्र फार महत्त्वाचा वर्ष ठरला आणि 15 ऑगस्ट 1947मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. पण त्याच्या आधी जिन्ना मात्र फार असंतुष्ट होते, कारण की त्यांना वेगळा देश हवा होता. ते सुद्धा बरंच राजकारण घडत गेलं आणि त्यांना शेवटी स्वतंत्र प्रांत, स्वतंत्र राष्ट्र उभं करण्याची संमती मिळाली. आणि लॉर्ड माउंटबॅटन जे व्हाईसरॉय होते त्यावेळेचे, त्यांच्या समक्षाने या सगळ्या घटना घडल्या आणि 2 देश म्हणजे 14 ऑगस्टला पाकिस्तान, 15 ऑगस्टला इंडिया असे इंडिपेंडन्स डे घोषित केले. आणि जवाहरलाल नेहरूंचं एक वाक्य आहे, ॲट द स्ट्रोक ऑफ द मिडनाईट when the world sleeps, India will awake to life and freedom. हे वाक्य आहे. धन्यवाद. जय हिंद.